ठीक आहे. आपण पाहिलं होतं सम युजफुल युजेस ऑफ द सॉईल, आपण काही बघितले. आता आपण सम युजफुल टाईप्स ऑफ सॉईल बघूयात. बघा काय आहे. चायना क्ले, दॅट इज अ कॅओलिन असं त्याला म्हटलं होतं. इट इज अ व्हाईट इन कलर. इट इज यूज टू मेक द क्रॉकरी, बाथरूम टाईल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेटर्स, मास्क, जार्स एक्सेट्रा एक्सेट्रा. बघा चायना जो असतो, जास्त करून आपल्या ज्या कब्बशा वगैरे असतात त्या जास्त चायना क्लेच्या बनवलेल्या असतात. आपण चिनी माती असं म्हणू शकतो त्याला. ओके. शाडू सॉईल, शाडूची माती बघा असं म्हणतात त्याला. इट इज व्हाईटिश इन कलर, थोडंसं पांढरट कलर असतो त्याला. इट इज यूज फॉर मेकिंग द स्टॅच्यूज अँड आयडॉल्स, मूर्त्या किंवा काही असं एखाद्याचं मूर्त्या अशा बनवण्यासाठी त्या जास्त शाडूची माती ही यूज केली जाते. द टेराकोट्टा सॉईल, दिस सॉईल इज द रेड इन कलर, लाल कलरची असते. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, जे काय आपल्याला असे फॅन्सी आर्टिकल्स असतात, वस्तू असतात डेकोरेशनसाठी, त्या आपण किंवा काही सुशोभीकरणासाठी पॉट्स किंवा असतात. यूज फॉर ग्रोईंग प्लांट्स आर मेड, किंवा काही पॉट्स जे आहेत म्हणजे कुंड्या, आपल्या घरातल्या मातीच्या कुंड्या ज्या आहेत झाडं लावण्यासाठी असलेल्या कुंड्या, त्यासुद्धा आपल्याला ह्या टेराकोट्टा सॉईलपासून बनवलेल्या दिसतात. मुलतानी माती, दिस सॉईल इज यूज इन द कॉस्मॅटिक. आपण अगदी मुलतानी माती हे आपण कॉस्मॅटिक म्हणजे आपल्या चेहऱ्यावर, असे हातावर वगैरे सुद्धा लावू शकतो. चेहऱ्यावर जर काही पिंपल्स वगैरे, काही ड्राय स्किन वगैरे अशी झाली असेल तर आपण मुलतानी मातीचा लेप जो आहे तो लावून आपण काय आहे थोडंसं फेअर किंवा त्याच्यामुळे आपल्या स्किनमध्ये थोडासा चांगलेपणा असा येऊ शकतो. जर काही घटकांची कमी असेल तर ती भरून निघतो. बघा आता डू यू नोमध्ये बघा काय दिले. चायना क्लेची अजून थोडीशी माहिती दिली आहे. चायना क्ले इज ॲन इंडस्ट्रियल मिनरल ऑफ टाईप कॅओलाइनाइट. इट इज फाउंड इन द चायना अँड हेन्स कॉल्ड ॲज द चायनामध्ये मिळते ती क्ले, म्हणून ते तिकडं त्याला नाव तसं दिलं आहे. अपॉन हिटिंग दी सॉईल एक्वायर्स अ ग्लेज अँड हार्डनेस अँड देअर फोर इज यूज फॉर मेकअप द क्रॉकरी. जेव्हा ते आपण त्याला हीट करतो आहे तेव्हा त्याच्यापासून काय आहे आपल्याला ग्लेझिंग येते, त्याला एक हार्डनेस, कठीणपणा येतो, म्हणून काय आहे क्रॉकरी बनवण्यासाठी, वेगवेगळी भांडी बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पुढे आहे सॉईल टेस्टिंग. सॉईलची टेस्ट म्हणजे आपल्याला त्याची परीक्षा हे करता आलं पाहिजे. मग त्यासाठी खरं तर ग्रेट सायंटिस्टने ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे. द डॅनिश सायंटिस्ट सॉरेन्सन पुट फोर्थ, बघा ह्या एका साईडला दिलेलं आपल्याला दिसतं आहे. डॅनिश सायंटिस्ट सॉरेन्सन पुट फोर्थ द कन्सेप्ट ऑफ पीएच म्हणजे पोटॅन्स ऑफ हायड्रोजन आयन असं आपण त्याला म्हणतो. खरं तर पीएच आपण बघणार बेस ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन असं आपण म्हणणार. टू डिटरमाइन द पीएच ऑफ द सॉईल अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉईल इन द प्रपोर्शन 1:2 इज टेकन अँड टेस्टेड युजिंग सेव्हरल इंडिकेटर. त्यासाठी आता पीएच शोधण्यासाठी काय करायचं आहे, पाणी आणि म्हणजे सॉईल हे दोन्ही पण 1:2 ह्या प्रपोर्शनमध्ये, सॉईल जेवढं घेईल त्याच्यात निम्मं आपल्याला वॉटर घ्यायचं, असं आपल्याला प्रपोर्शन घ्यायचं आहे. आणि काही इंडिकेटर्स तिथे यूज केले जातात की जेणेकरून काय आहे त्याची पीएच हा ओळखला जातो. मग त्याचा जो पीएचची व्हॅल्यू येते त्या व्हॅल्यूवरनं ती सॉईल ॲसिडिक आहे, न्यूट्रल आहे का अल्कलाईन आहे, म्हणजे ती आम्ल म्हणजे त्याच्यात ॲसिड आहे त्या सॉईलमध्ये का असा न्यूट्रल म्हणजे चांगले काही नाही. पण कुठेही ती यूज करू शकतो, अगदी खाण्याच्या भांड्यांमध्ये वगैरे. म्हणजे जेवण शिजवण्यासाठी जी पॉट्स यूज केले जातात त्याच्यामध्ये असते ती न्यूट्रल सॉईल असते. आणि अल्कलाईन सॉईल म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक प्रपोर्शन जास्त असतात. असे जर आपण त्याचे पीएच बघायला गेलं तर लेस दॅन 6.5 असेल तर त्याचं काय ॲसिडिक असते. 6.5 to 7.5 हा पीएच आला तर ती न्यूट्रल असते. आणि हायर दॅन 7.5 आलं तर काय असणार ती अल्कलाईन. आता ही पीएच कसा मोजायचा आहे, काय आहेत हे सगळे आपल्याला अजून पुढे 9वी-10वीला अजून डिटेलमध्ये येणार आहे. पण आत्ता फक्त तुम्हाला एवढ्यापुरतंच हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. द प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस इंग्रेडियंट्स सॉईल कॅन बी डिटरमाइंड बाय द सॉईल टेस्टिंग. कुठल्याही सॉईलचं टेस्टिंग म्हणजेच काय चाचणी घेण्यासाठी त्याच्यामध्ये व्हेरियस इन्ग्रेडियंट्स असतात, त्यांचं प्रपोर्शन असतं. ड्युरिंग सॉईल टेस्टिंग द सॉईल इज एक्झामाइंड बाय कलर फॉर कलर. आधी कलर वर बघून काय त्याचं फिजिकल नेचर काय, कलर लांबून दिसते, काळी आहे, लाल आहे, ग्रे आहे,
येल्लो आहे, काय जे आपण ते त्याचे वेगवेगळे त्याला काय आहे क्लासिफाय करू शकतो. नंतर ती हाताने आपण अशी चाचपून बघणार, टेक्स्चर बघणार त्याचं कसं आहे, त्याचं स्ट्रक्चर बघणार. द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर हे पाहण्यासाठी आपल्याला त्याचे काही केमिकल रिॲक्शन म्हणजे किंवा ही जी टेस्ट आहे pHची टेस्ट आहे ती त्याच्यात आपण करून बघू शकतो. सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ द एनी इन्ग्रेडियंट्स अँड टू डिसाईड व्हॉट मेजर्स शुड बी टेकन टू रिमूव्ह द डिफिशियन्सी. मग त्याच्यामध्ये डिफिशियन्सी कमतरता असते म्हणजेच काय आहे, मग जर ती आपल्याला फर्टाईल सॉईल हवी आहे, जर ती आपल्याला पीक लावण्यासाठी सॉईल हवी असेल तर त्याच्यामध्ये प्रॉपर प्रपोर्शनमध्ये काय असलं पाहिजे, न्यूट्रियंट्स असले पाहिजे, त्याचे जे फॉस्फरस आहे, नायट्रोजन आहे हे नसेल तर मग तिथे काय आहे त्याची ती डिफिशियन्सी आणि ती डिफिशियन्सी रिमूव्ह करायची म्हणजे त्याच्यामध्ये ते ॲड करण्यासाठी आपण जसं मातीमध्ये खताचा वापर करतो, खत टाकतो की ती काय आहे मातीची फर्टिलिटी आणखीन वाढते आणि ती काय आहे तिथे लावले जाणारी रोपं पिकं ही काय चांगल्या प्रकारे येतात. द सॉईल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राईड इन अ ओपन स्पेस इन द शेड फॉर 8 to 10 days. बघा 8 ते 10 दिवस यायला लागतात की जी पूर्णपणे आधी ड्राय करायला लागते आणि मग त्याला टेस्टिंग इट इज देन शिफ्टेड थ्रू अ सेव्ह आणि मग एका सिविंगमध्ये म्हणजे काय चाळणीमध्ये म्हणजे त्या चाळणीमध्ये ती गाळली जाते आणि मग त्यांना सेपरेट केलं जातं. टू टेस्ट नेमली द pH अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. pH टेस्ट आहे आपण मगाशी बोललो आणि दुसरी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट याच्यावर घेतली. आर पर्टिक्युलरली युजफुल इन फाइंड आउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉईल. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉईल इन युअर फील्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्टेस. अजून काही नवीन टेस्ट आले असते तर तुम्ही त्याची माहिती घेऊन करू शकता. ओके. कॉजेस ऑफ द डिमिनिश सॉईल फर्टिलिटी. डिमिनिश अगदी कमी आहे सॉईलची फर्टिलिटी पण त्याचा कॉज काय होऊ शकतो, मग फर्टाईल आहे पण खूप कमी प्रमाण, मग सॉईल pH इज लेस दॅन 6 और हायर दॅन 8 असं त्याच्यामध्ये असणार आहे. pH त्याचा आपला आयदर ॲसिडिक असेल किंवा ती काय आहे बेसिक फॉर्ममध्ये असेल, न्यूट्रल असेल असं आपण सांगू शकत नाही. जर त्याची सॉईल फर्टिलिटी ही डिमिश अगदीच कमी असेल तर. लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण हे खूप कमी असणार आहे. अँड नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर, त्याच्यामध्ये ड्रेनेज ऑफ वॉटर प्रॉपरली होणार नाही. रिपीटेड कल्टिव्हेशन ऑफ द सेम क्रॉप, एकाच क्रॉपचं सारखं तिथेच रिपीटेड कल्टिव्हेशन लागवड होत असेल तर तरीसुद्धा हे आपल्याला दिसून येऊ शकतं आहे. कंटिन्युअस यूज ऑफ द सलाईन वॉटर, त्याच्यामध्ये सलाईन वॉटर जे आहे त्याचाच जर जास्त वापर भरपूर झाला तर त्याच्यामुळे काय होऊ शकते, डिमिनिश त्याची सॉईल फर्टिलिटी निघून जाऊ शकते. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड द पेस्टिसाइड्स. केमिकल फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड काय आहे यांचा जास्तीत जास्त यूज झाला तर सॉईलची फर्टिलिटी ही डिमिनिश किंवा पूर्णपणे नष्ट होऊ शकते. त्याच्यामुळे केमिकल फर्टिलायझर हे वापरता खूप कमी वापरावे किंवा वापरूच नाही असं आपण म्हणणार. जेवढे त्याचे नॅचरल फर्टिलायझर आहे ते आपण तिथे वापरणं आवश्यक आहे. पेस्टिसाईड म्हणजेच काय आहे, आपण म्हणतो काही कीड लागू नये, हे लागू नये, वीड्स येऊ नये, त्याच्यामुळे पेस्टिसाईड त्याच्यावर फवारणी केली जाते पण ही खूप कमी असावे, जास्तीत जास्त त्याचा वापर असता कामा नये. लक्षात येते. आणि ह्याच्यासाठी आपल्याला आपण बघा त्याचप्रमाणे जसे इतर डेज असतात तसेच वर्ल्ड सॉईल डेसुद्धा आपल्याला बघायला मिळतो. दॅट इज द 5th डिसेंबरला टू मेक द एफर्ट्स फॉर कन्झर्वेशन सॉईल. मग का बरं असे ह्या डेज का बरं मनवला जाणार आहे, का बरं तो डेज आपण सेलिब्रेट करायचा, तर काय सगळ्यांना कन्झर्वेशन ऑफ सॉईल करता आलं पाहिजे. जेवढी सॉईल आहे ती टिकवायची म्हणजेच काय ती कन्झर्व करायची. जास्तीत जास्त फर्टाईल सॉईल ही आपल्याला काय आहे आपल्या आजूबाजूला. मग जर तुम्ही एका ठिकाणी काय आहे जर कचरा टाकत असाल वारंवार तिथे काय आहे डस्टबिन वेस्ट मटेरियल तिथं टाकलं किंवा प्लॅस्टिक असेल काच असेल तिथे असे जर टाकले तर तेवढा भाग हा काय होणार आहे काही दिवसांनी इनफर्टाईल होऊन जाणार आहे. तिथं कधीही तुम्ही तिथं पिकांची लागवड करू शकणार नाही. मग असं जर तुम्ही असं करत असाल वारंवार मग असा भरपूर भाग म्हणून एकाच ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त जिथे टाकायला हवा आहे कचरा मग असं कुठंतरी टाकण्याच्याऐवजी मग तो नगरपालिकेच्या गाडीतून मग ते काय आहे थोडंसं गावाच्या लांब जाऊन एका ठिकाणी तिथे करतात. तिथला भाग इनफर्टाईल झालेला असतो पण तुम्ही तुमच्या आजूबाजूचा छोट्या एरियामधला पण भाग असा करत राहिला तर तिथलाही भाग हा काय इनफर्टाईल होईल आणि तुमची सॉईल कन्झर्व होणार नाही. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की त्याच्यासाठी एफर्ट्स घेणं आवश्यक आहे. पण बघा सॉईल टेक्स्चर इज डिस्ट्रीब्युटेड इफ केमिकल फर्टिलायझर्स आर यूज एक्सेसिवली अँड दॅट लँड बिकम्स
सुटेबल फॉर सॉईंग. जर तिथं सॉईल ट्रिक्शन हे डिस्ट्रीब्यूट केमिकल फर्टिलायझर खूप वापरले गेले तर ती सोईंगला म्हणजे पिकं घेण्यासाठी सॉईल ही आपल्याला योग्य होणार नाही. क्रॉप शूड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द लँड. मग क्रॉप्स हे रोटेट केले पाहिजे. रोटेट केले पाहिजे म्हणजेच काय, आज त्याचं पीक एकच पीक वारंवार घ्यायचं नाही तर मध्ये मध्ये दुसरीही पिकं त्याच ठिकाणी घेतली तर आपली फर्टिलिटी काय कायम राहू शकते. फॉर एक्झाम्पल द फर्टिलिटी ऑफ द लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग द व्हीट. हेन्स द लेग्युमिनस क्रॉप्स लाईक द पीनट, मूग, मोथबीन, pea, lentil, bengal gram, सोयाबीन should be cultivated to store the fertility of soil. तुम्ही एखाद्या ठिकाणी गव्हाचं पीक घेत असाल पण ही काय तिथे हार्वेस्टिंग त्याच्यामुळे काय होते लगेच फर्टिलिटी कमी होऊन जाते. पण ती जर पुन्हा बॅलन्स व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे मग काय 1-2 वर्षांनी 2-3 वर्ष व्हीट घेतले की मग थोडंसं मध्येच तिथे काय लावत जा, पीनट लावा, मूग लावा, लक्षात मॉथ बीन लावा, पी लावा, असं मध्ये मध्ये तिथं त्या भागात पीक घेणं आवश्यक आहे की जेणेकरून तिथे काय होणार आहे फर्टिलिटी ही बॅलन्स राहू शकणार आहे. अशा प्रकारे बघा आपला हा लेसन इथे कंप्लीट होतो. सगळ्यांनी व्यवस्थित याची एक्झरसाइज सॉल्व करायची आहे. मी मध्येच त्याचंसुद्धा एक हे पाठवेल पण तुम्ही पूर्ण लेसन 2-3 वेळेस व्यवस्थित वाचून त्याचे जे जे अवघड शब्द आहेत ते वारंवार ते पाठ करायचे आहेत, लिहून पाठ करायचे आहेत, त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्या काय आहे एक्झरसाइज कंप्लीट करायची आहे. ओके, थँक्यू.